आज आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आम्ही मैत्रिणींनी ठरवलं की आज आपल्याला पार्टी करायचं आहे. पण आमचा वेळेवरचा बेत काय करायचं तेच समजलं नाही. म्हणून म्हटलं चला एक काम करूया, आपल्या घरी जे जे काही बनवले असेल ना स्वयंपाकासाठी तेच आपण घेऊया. आणि आणखीन दुसरी एक गोष्ट करायची ते म्हणजे आपल्याला मस्त असा कच्चा चिवडा, म्हणजे आपापल्या घरचं वेगवेगळे पदार्थसुद्धा वेगवेगळे खायला मिळेल. आणि त्याचबरोबर चिवड्यांची चवसुद्धा म्हणजे इतका टेस्टी लागतो हा कच्चा चिवडा, कोणीसुद्धा खाऊ शकतं छोट्यांपासून तर मोठ्यांपर्यंत. म्हणून आम्ही मस्त असा चिवड्यांचा बेत आणि जेवायचा डब्याचं प्लॅनिंग केलेलं होतं. आता मुलं तर एक साईड असतातच. आता कच्चा चिवडा म्हटलं तर कोणाला नाही आवडणार, मुलांना तर पहिल्यांदा आवडत होते आणि ते ना मोठं घेऊन असे खात सुद्धा होते. आणि इतकं छान झालेला होता चिवडा तो. आज प्रत्येकीच्या घरी जे जे काही बनवले असेल ना, भाजी पोळी वरण भात, आता वरण भात टेस्ट काय त्याच्यामध्ये ते तर सेमच लागणार आहे. पण भाज्यांचा जो बेत होता ना सगळ्यांचा, तो मात्र सगळ्या काही वेगळाच होता आणि वेगवेगळ्या घरांच्या वेगवेगळ्या भाज्या सुद्धा होत्या. आणि याची चव आणि चिवड्याची चव एकदम निराळी राहते. म्हणजे भारी झालेला होता आमचा जो चिवडा आम्ही बनवलेला होता तो. अशी पार्टी तुम्ही सुद्धा नक्की करतात का तुमच्या मैत्रिणीबरोबर किंवा तुमच्या मुलं घेऊन सुद्धा? आम्ही तर नेहमी करत असतो. आमचा हा ब्लॉग कसा वाटला? बाय, भेटूया आणखीन नवीन ब्लॉगमध्ये.